मित्रांनो, मी श्रेयश कवडे, तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून सहर्ष स्वागत करतो. आज आपण 6वा धडा ट्रिगोनोमेट्री मधील आपण प्रॅक्टिस 6.2 घेणार आहे. यामध्ये आपण सर्व एक्झाम्पल आज बघू. एकूण 6 एक्झाम्पल आहे ते आपण आज बघणार आहोत. हे आपलं 5वं लेक्चर आहे. त्या लेक्चर मध्ये आपल्याला हा टेबल महत्वाचा आहे, टेबल माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्याला हा टेबल माहिती असणं गरजेचं आहे. जसं की आपण हा टेबल बनवायचा कसा, की 0 1 2 3 4 ह्याच्यात हे जे अँगल्स आहेत त्याच्यावर लिहायचं 1 0 1 2 3 4 हे असं लिहिणं गरजेचं आहे. त्याला सगळ्याला काय करायचं, भागिले 4 आणि रूट मध्ये टाकायचं. काय करायचं, भागिले 4 आणि रूट मध्ये टाकायचं. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर जी व्हॅल्यू येते ते आपल्याला साईनची व्हॅल्यू येते. काय मिळते, साईनची व्हॅल्यू. तीच व्हॅल्यू जर तुम्ही उलटी टाकली की 0 शेवटी नंतर हे येतं असं जर उलट टाकलं तुम्हाला कॉस्टची व्हॅल्यू भेटते. नंतर टॅन हवा असतो आपल्याला, म्हणजे टॅन काय असतो, साइन अपॉन कॉस. 0 भागिले 1 काय असतं, 0. इथे 0 लिहिली की लास्टला इन्फिनिटी असते, इन्फिनिटी असले की 0 असतं. हे सोडवलं की आपलं साइन अपॉन कॉस सोडवली तुम्हाला ही टॅनची व्हॅल्यू भेटते. टॅन आहे तसं उलट लिहायचं, तुम्हाला काय भेटतो, कॉट भेटतो. त्याच्यानंतर काय येतं आपल्याकडे, सेक येतो. सेक काय असतो, 1 अपॉन कॉस असतो. सेक काय असतो, कॉस. कॉस इथे छेदात काय म्हणजे 1 असतं, त्याचं उलट काय येणार आहे, 1. याचं उलट करायचं, 2 छेद रूट 1 रूट 2 आणि इथं इन्फिनिटी. आणि सेक भेटला की सेकचीच व्हॅल्यू उलटी टाकायची की तुम्हाला काय भेटणार लगेच, कोसेक. एवढ्या गोष्टी हा टेबल तुमच्या लक्षात असला पाहिजे. जर तुमच्या पेपरच्या वेळी जर तुमच्या हातात पेपर येणार तुम्हाला सर्वपर्यंत हा टेबलच द्यायचा असतो. ठीक आहे, पुढे बघू की अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन हे आपल्याला 2 कन्सेप्ट आहे याच्यामध्ये लागणार आहे. दोनच गोष्टी इझी आहे. याच्यामध्ये काय की समजा तुम्ही एका गोष्टीकडे बघताय, समजा मी तुमच्याकडे बघतोय, जर मला वर बघायला लागलं तर हा झाला माझा अँगल ऑफ एलिव्हेशन, आणि जर तुमच्याकडे बघत असेल, जर मी खाली बघत असेल तो झाला अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे तुम्ही एखाद्या वस्तूकडे बघताय, ठीक आहे, की तुम्ही एखाद्या वस्तूकडे बघताय आणि किंवा एखाद्या बिल्डिंगकडे बघताय, की समजा एक खांब आहे, खांबावर काय बसलाय, एखादा पक्षी आहे. ठीक आहे, इथं पक्षी आहे आणि तुम्ही इथून असं त्याकडे बघताय. जर तुम्ही असं वर बघताय तर तो काय आला आपला हॉरिझॉन्टलला, काय आला आपला अँगल ऑफ एलिव्हेशन. तुम्हाला काय त्या पक्षीकडे बघायला तुम्हाला असं वर बघायला लागतं, त्यामुळे तो काय आला अँगल ऑफ एलिव्हेशन, जिथं आपलं तुम्हाला वर बघायला लागतं. किंवा जर समजा तुम्ही एखाद्या गच्चीवर उभा आहे आणि तुम्ही काय बघता, समजा तुम्ही एखाद्या हाईटवर आहे, गच्चीवर आहे, ठीक आहे, आणि तिथून ही हॉरिझॉन्टलला लाईन झाली आणि तिथून जर तुम्हाला काय करावं लागलं, असं खाली बघावं लागलं. खाली तुम्ही खूप कुठं बघताय की एखादा प्राणी असेल, ठीक आहे, कुठला कुत्रा वगैरे असेल, त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर हा काय आला अँगल ऑफ डिप्रेशन, की तुम्हाला खाली बघावं लागेल. ओके, इथं आपल्याला 2 प्रकारे गोष्टी घ्यायच्या असतात. तिथे एक ट्रायंगल तयार होतं अशा प्रकारे, जसं समजा तुम्ही खाली बघताय, या 2 पॅरलल लाईन आहेत, हा थिटा असेल तर हा पण थिटा येतो, बरोबर, आणि हा 90 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला वापरून तिथं आपल्याला काही रेशो घेतो आपण, साइन कॉस टॅन कॉस या काही गोष्टी घेतो. या गोष्टी फक्त आपल्याला वापरायच्या. अँगल ऑफ एलिव्हेशन आणि डिप्रेशन थोडंसं लक्षात आलं पाहिजे की आपण वर बघणार का खाली बघणार. किंवा एक्झाम्पल मध्ये बऱ्याच वेळा मेन्शन केलं जातं की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघताय आणि अँगल ऑफ एलिव्हेशन हा एवढा आहे. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल आपल्याला एक लक्षात येऊ द्या. चला बघा, इथे काय दिलंय, अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च, लुकिंग ऍट इट्स टॉप, द अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45 डिग्री. म्हणजे इथं काय म्हणणार आहे आपण, की आपण असे एक चर्च धरू, इथं माणूस उभा आहे आणि तिथं पॉइंट घ्यावा लागतो. तिथं आपल्याला असं माणूस काढून द्यायचा, ठीक आहे, त्याची हाईट आपण तिथं तशी नसती करायची. मग इथं काय डिस्टन्स किती आहे, स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर, हे किती आहे, 80 मीटर वर आहे. लुकिंग ऍट द चर्च ऍट इट्स टॉप, तो त्याच्या असं टॉप कडे बघतोय, आणि ऍट अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ 45 डिग्री. ओके, व्हॉट इज फाइंड द हाईट ऑफ चर्च. इथं नाव बी सी, त्याला नाव दिलं, म्हणजे अजून केलेलं आहे आपण, हे मानलेलं आहे, लिहिलं पाहिजे. हेच आपण लिहिलं सोल्युशन. लेट्स अज्युम फ्रॉम अबाउट डाटा इथं जो दिलेला डाटा त्यावर आपण काय अज्युम करतोय की एबी हे चर्च आहे. इथं आपण लिहिणार साइड AB
be the height of church. C, be the person observing लक्ष देणारा बघणारा हा माणूस तो असणार. Therefore इथं अजून एक छोटीशी गोष्ट ऍड करू आपण. ट्रायंगल सांगायचं नाही, ठीक आहे. इथं आपण इन ट्रायंगल एबीसी या ट्रायंगल एबीसी मध्ये therefore we know काय माहिती आपल्याला, इथं आपल्याला एबी काढायचंय ना. मग एबी आणि बीसी ह्याचा रेशो कुठला असतो आपल्याला माहिती आहे. साईड असतो हा आणि हा, अपोजिट आपण हायपोटेन्यूज. कॉस असतो, ऍडजस्टंट आपण हायपोटेन्यूज. आपल्या या दोघांचं पाहिजे, मग तिथं काय येणार, टॅन येणार. अपोजिट आपण ऍडजस्टंट. विलो आपण म्हणणार टॅन 45 डिग्री. टॅन सी घेऊ आपण पहिल्यांदा. टॅन 45 घेऊ आपण. टॅन 45 इज इक्वल टू काय म्हणणार आपण, एबी अपॉन एबी अपॉन काय म्हणणार आपण, बीसी. काय म्हणणार, एबी अपॉन बीसी. आणि आपल्याला काय म्हणते, टॅन 45 किती असतो, 1 असतो. मग आपण इथे म्हणणार 1 इज इक्वल टू एबी माहिती का आपल्याला, नाही, एक्स किंवा एबी असंच लिहू आपण, एबी आहे तसंच लिहू. अपॉन बीसी किती आला आपला, 80 मीटर. मग एबी इज इक्वल टू 80 मीटर. तर आलं उत्तर. म्हणजे हे हाईट पण किती येणार आहे, 80 मीटर. जर तुमचं डोकं थोडस हे आपण कसं बिना हे करता जरी सोडवलं तरी चालेल. म्हणजे कसं, इथं आपण असा एक ट्रायंगल घेतला, हा 45 आहे, हा 90 आहे, बोर्डला किती, हा पण 45, हा काय आला, आयसोस्केलस ट्रायंगल. म्हणजेच काय, समद्विभुज दृष्टिकोन. म्हणजे याच्यात दोन बाजू काय असणार आहे, समान. दोन अँगल समान म्हणजे त्या समोरील बाजू पण काय असणार आहे, समान. हा 80 म्हटलं, हा पण किती येणार, 80. बस. हे काही गोष्टी कन्फर्मेशन साठी आपलं बघायला, टाळा करून बघण्यासाठी सोपं पडतं की आपण सोडवलेलं बरोबर आहे का नाही. मग इथं एबी किती आला आपला, 80 आला. म्हणजे आपण काय म्हणणार, आन्सर इथं म्हणणार हिअर वी गेट द, इथं आपल्याला काय, हिअर वी गेट द हाईट ऑफ द church as किती, 80 मीटर. किती भेटली, 80 मीटर. जो चर्च आहे, चर्चची हाईट किती आली, 80 मीटर. ओके. पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपल्याला. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. If the height of the lighthouse is 90 meter, find how far ship is from the lighthouse. म्हणजे इथं बघा, आपण काय मानू की आपण आता माशी एबी मानली तर पीक्यू मानू. पीक्यू काय आहे, एक लाईट हाऊस आहे, त्याच्यापासून आर या अंतरावर काय एक शिप आहे. काय, एक शिप आहे आणि तो काय करतोय, हा हे आपले ना लाईन, हे हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. आणि तिने काय केलं, इथून खाली बघितलं. कुठं बघितलं, इथं असं खाली. हा झाला अँगल ऑफ डिप्रेशन. त्याला खाली बघावं लागलं ते शिप उडवण्यासाठी. तर तो अँगल ऑफ डिप्रेशन किती आला, हा 60 डिग्री. हा 60 म्हटलं तर हा पण काय येणार आहे, 60 डिग्री. कसा, इथं आपण जेव्हा आरटीओ मध्ये बघितलेलं आहे की दोन पॅरलल लाईन असतात, त्यातून एक ट्रान्सव्हर्सल जाते, तेव्हा कसं बघितलं, त्याला मॅच होईल असं वाटतं. अशी दोन पॅरलल लाईन आहे, त्यातून एक ट्रान्सव्हर्सल जाते, तेव्हा हा अँगल आणि हा अँगल काय असतो, इक्वल असतो. आणि हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो. त्याला काय म्हणतात, अल्टरनेट अँगल असतात. काय म्हणतात, अल्टरनेट अँगल. एकाडे एक कोन असतात ते. मग हा 60 म्हटलं, हा पण 60 येतो. मग इथंच आपल्याला लिहायचंय, इथं सोल्युशन. आणि इथं आपल्याला काय दिले की हाईट ऑफ द लाईट हाऊस हे 90 दिले. आपल्याला हे काढायचं. इथं काय लागेल आपल्याला, टॅन 60 लागणार आहे. काय लागणार, टॅन 60. तर इथं टॅन 60 लागणार. पण आपण काढू इथं. लेट्स अज्युम फ्रॉम अबाउट डाटा
अबोव डाटा जो दिलेला आहे त्यावर आपण अजून बोलतोय. इथं म्हणा इन ट्रायंगल काय येणार PQR काय येणार PQR. या PQR मध्ये आपण काय बोलताय रे? इथं आपण म्हणणार की PQ इज इक्वल टू इथं अशा प्रकारे लिहिते चालेल. इथे मी माशी काय दिले PQ बी द हाईट ऑफ असं लिहू शकतो PQ बी द हाईट ऑफ लाईट हाऊस किंवा आपण डायरेक्ट लिहू शकतो PQ हाईट ऑफ लाईट हाऊस. त्यानंतर आर आर आपण लिहू क्यू आर डिस्टन्स बिटवीन काय म्हणणार आपण लाईट हाऊस अँड शिप. हा ठीक आहे. ओके इथे आपण एकाच लाईन मध्ये सांगितलं की शिप काय लाईट हाऊस अँड शिप. हा बघितलं देअरफॉर इन ट्रायंगल PQR. ओके एवढं आपण लिहिलेलं आहे. इथं या ट्रायंगल मध्ये काय म्हणणार आपण की इथं आपल्याला काय लागणार आहे tan 60. tan रेशो काय असणार tan 60. इथं काय लिहिणार आपण इथं tan 60 डिग्री इज इक्वल टू tan काय असणार आहे ऑपोजिट अपॉन ऍडजसंट म्हणजे PQ अपॉन QR. PQ अपॉन QR. मग आपल्याला माहिती tan 60 काय येणार आहे √3. काय येणार आहे √3 बरोबर. आणि PQ काय येणार आहे PQ किती आहे 90 आणि QR माहिती का आपल्याला नाही. QR काय म्हणू आपण कसं असतो हे सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह करणं सोपं आहे. इथं √3 ची व्हॅल्यू काय दिली 1.73. 1.73 नाही लिहायची आपण तशी भागाकार नसतो करायचा. कसं सोडवायचं सांगतो. इथं आपल्याकडे काय ना ते जर थोडंसं सरळ मांडून घेतलं तर QR बरोबर काय येईल आपल्याकडे 90 भागिले √3. आता तुम्ही म्हणतात 90 √3 कसं भागायचं कॅल्क्युलेटर लागेल त्याची गरज नाही. काय करणार आपण वर खाली √3 न गुणायचं काय भेटणार आपल्याला √3 काय असतं 3 90 गुणिले √3. मग 3 1 3 3 3 90. इथं आपण येणार 30 गुणिले √3 काय येणार 1.73. गुणाकार करायचा हा शून्य मांडून घ्यायचा 3 3 9 3 7 21 7 2 3 1 3 3 2 5 दोन संख्येच्या आधी दशांश. दोन संख्येच्या आधी दशांश इथं पण दोन संख्येच्या आधी दशांश द्यायचं. हे काय येणार आहे मीटर. इथं काय घेतलं आपण मीटर मध्ये घेतलं 90 मीटर. इथे QR पण काय येणार आहे मीटर मध्ये. मग इथं आपण लिहिणार जर आन्सर इथं आन्सर here we gave the distance between lighthouse and the ship. As लाईट हाऊस आणि शिप या दोघांमधलं जे अंतर आहे त्यात हे किती आलं आपलं 51.9 मीटर. ओके अशा प्रकारे गरजेचं आहे. हे म्हणजे जवळजवळ 52 मीटर अंतरावर. थोडीशी एरर असते जर रिअल लाईफ मध्ये बघितलं तर इथे एरर असते मार्जिन ऑफ एरर असते 5 मीटर प्लस मायनस काहीतरी असणार आहे. ठीक आहे बरोबर. तर ठीक आहे मग आपण काय करू आता तिसरा क्वेश्चन बघू. तिसरा क्वेश्चन काय दिला 2 buildings are facing each other on a road of width 12 मीटर. म्हणजे 2 बिल्डिंग्स आहेत त्या दोघांमधील एक रस्ता आहे तो कितीचा आहे 12 मीटर लांबीचा आहे. म्हणजे 2 बिल्डिंग मधील अंतर किती आहे 12 मीटर आहे. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. डायग्राम कशी बनणार म्हणते तुम्ही काढून की 12 मीटर रुंदीचा हा रस्ता आहे त्याच्यावर ही पहिली बिल्डिंग त्याची हाईट किती आहे 10 मीटर. इथे एक दुसरी बिल्डिंग आहे ते आपल्याला माहित नाही आणि याच्यावर अँगल ऑफ एलिव्हेशन हा किती म्हणतोय
60 डिग्री. ओके, हॉरिझॉन्टलशी कसा बनतो तो 60 डिग्री बनतो. मग इथं हा आपला काय बनणार, एक रेक्टँगल बनला. म्हणजे कसं असणार आहे की हा 12 हा 10 आपल्याला हा काढायचा आहे. याला काय नावं दिली पाहिजे, तर नावं काय देणार आपण, ए बी सी डी ई. ठीक आहे. इथं आपण सुरुवात केली ना, लेट्स अज्युम फ्रॉम अबोव डाटा. ठीक आहे, जो वरचा डाटा आहे त्यावर आपण काय अज्युम करतोय, पहिलं बघा, ए बी हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग इज इक्वल टू 10 मीटर. ओके, याला अंडरलाईन केलं. त्याच्यानंतर आपण काय लिहू, सीई हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. म्हणजे आपण काय लिहू, सेकंड टॉलेस्ट बिल्डिंग. सेकंड बिल्डिंग लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, बस एवढं आहे आपल्याकडे. मग इथं अँगल ऑफ एलिव्हेशन इज इक्वल टू, इथं आपण अँगल ऑफ elevation is equal to angle EAD is equal to 60 degree. एवढ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. इथं आपण लिहिलं, पहिल्यांदा सुरुवात करत आपल्याला फ्रॉम गिवन डायग्राम. इथे स्टार्ट करायचं. इथं लिहिलं आपण फ्रॉम गिवन नाही, फ्रॉम अबोव डायग्राम. जी डायग्राम दिलेली आहे त्यावर आपण काय म्हणणार, इन ट्रायंगल. कुठल्या तो वरचा घ्यायचा, EAD. इथं तो ट्रायंगल पुन्हा एकदा काढायचा. 90 डिग्री 60 डिग्री EAD. हा खालचा किती येणार आहे, बरं हा रेक्टँगल आहे त्यामुळे काय होणार, हे 12 हे 10 येणार. इथं आपण लिहिणार इथे काय म्हणणार, साइन 60. साइन 60 काय असतो, ऑपोजिट आपण हायपोटेन्यूज म्हणजे ED अपॉन A. साइन काय असतो, ऑपोजिट आपण हायपोटेन्यूज ED अपॉन A. नाही, ED नाही करणार, आपल्याला काय घ्यायला लागेल, टॅन घ्यायला लागेल. सॉरी इथे काय घ्यायला लागेल, आपल्याला टॅन घ्यायला लागेल, कारण आपल्याला हा काढायचा ना. या दोघांचा रेशो कुठला येणार, टॅन. काय घेणार आपण इथं, टॅन 60 is equal to opposite upon adjacent. इथं आपण लिहिणार ED upon AD. नाही काढता येईल बरं आपल्याला हायपोटेन्यूज, लेंथ ऑफ द वायर. जर समजा आपल्याला विचारलं असेल, किंवा जर समजा दोन बिल्डिंग मध्ये जर तार बांधले असेल, तारची लेंथ किती ते काढायचं असेल तर आपण तिथे साइन लिहिली. इथं आपल्याला फक्त ते एक्स काढायचं. दुसऱ्या बिल्डिंगची हाईट विचारली, 10 अधिक कितीतरी मिळवावं लागेल. ते एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय घ्यावं लागेल, तिथं टॅन घ्यावं लागेल. जर आपल्याला विचारलं असतं की ते तार किती आहे, तारेची लांबी किती, तर तुम्ही आपण हे करणार. ठीक आहे, पुढे बघा, ED अपॉन A. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. आपल्याला माहिती आहे tan 60 किती असतो, √3. किती असतो, √3 इज इक्वल टू ED माहिती आहे का आपल्याला, नाही. ED अपॉन AD किती आला, हे बाकीने 12 ते गुणिले 12, दॅट इज ED इज इक्वल टू 12√3. ओके, मग राहिलं काय आपलं, हे 10. म्हणजे टोटल बिल्डिंगची हाईट काय येणार आहे, 10 अधिक 12√3. ठीक आहे, काय येणार आहे आपलं, 10 अधिक 12√3. विथ EC इज द, काय म्हणणार आपण, हाईट ऑफ द, EC इज द हाईट ऑफ, EC is the height of second building. Okay, this is the height of the second building. मग इथं आपण काय म्हणणार आहे, EC अख्खी आहे ना हाईट, मग ती काय आहे, ED प्लस, इथे लिहिलं आपण EC इज इक्वल टू ED प्लस
डीसी हे किती आहे आपलं, ईडी किती आहे आपली आता इथं 12√3 अधिक डीसी हे किती आली 10, इथं 10. इथं आपण देणार आन्सर हिअर वी गेट. इथं आपल्याला काय वाटतं, इथं आपल्याला भेटतं हिअर वी गेट, इथं आपल्याला भेटतं हिअर वी गेट द, इथं आपल्याला मीटर मध्ये दिले का मीटर, ह्याला कॉन्सेप्ट आपण काय करणार मीटर मध्ये. हिअर वी गेट द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग ऍज किती येणार आहे 10 अधिक 12√3 मीटर, 10 अधिक 12√3 मीटर. ओके, अशामुळे आपलं हे आन्सर आलं. जर समजा इथं √3 ची व्हॅल्यू दिली असेल तर आपण काय करणार, तिथं 12 गुणिले √3 करणार अधिक 10 करणार. ओके, नेक्स्ट बघू लगेच. पुढे काय दिलं, 2 poles ऑफ हाईट, 2 poles आहेत आपल्याकडे ऑफ हाईट 18 मीटर आणि 7 मीटर इज इरेक्टेड ऑन अ ग्राउंड. इरेक्टेड म्हणजे काय, उभा केलेले एका जमिनीवर. बघा आपण डायग्राम पडते, इथे आपल्याला पहिल्यांदा 18 मीटर दिले, पहिले 18 दिले, दुसरं 7 दिले. ओके, हे किती आहे 18 मीटर, हे 7 मीटर, असे असे दोन हे आपल्याला हे दिलेले, 2 पोल्स दिलेले. द लेंथ ऑफ द वायर फास्टन ऍट देअर टॉप इज 22 मीटर. दोघांची टोक अशी बांधलेली आहे, किती 22 मीटरच्या तारेने. मग आपल्याला काय सांगितले, फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन. म्हणजे काय की जर आपण इथं हॉरिझॉनशी जो हा बनणारा अँगल थिटा आहे तो आपल्याला विचारलेला. ओके, मग इथं हे अख्खा 18, हे 7 आहे म्हटल्यानंतर हे 7 येणार, हे राहिले की हे 11. म्हणजे इथं आपल्याला एक रेशो घ्यावा लागेल. तोडी सोडवताना कसं हा थिटा आहे, या दोघांचा रेशो कुठला असतो साइन. साइन थिटा बरोबर 11/22 म्हणजे 1/2. मग साइन किती 1/2 असतो, तर साइन 30/1/2 असतो. मग थिटाची व्हॅल्यू किती आली 30. हे आपण तोंडी सोडवतो, पण लेखी करायचं. नाव दे आपण याला A B C D E. ठीक आहे, हे दिले ना आपण सोल्युशन. लेट्स अज्युम फ्रॉम above data. जो दिलेला डाटा आहे त्याच्यावर आपण अज्युम करतो, काय अज्युम करतो बघ की AE AC. ओके, AC काय पोल ऑफ हाईट 18 मीटर. इथं खाली लिहिणार ED पोल ऑफ किती हाईट 7 मीटर. ठीक आहे, एसी जो आहे 18 मीटर उंचीचा पोल आहे आणि ईडी जो आहे तो काय 7 मीटर उंचीचा पोल आहे. इथं आपण लिहिणार, इथं आपण काय म्हणू शकतो, इन रेक्टँगल म्हणून इन रेक्टँगल BCDE असं काढू, BCDE. ओके, इथं काय लिहिणार आपण, ED इज इक्वल टू BC इज इक्वल टू 7 मीटर. देअरफॉर ED इज इक्वल टू काय लिहिणार आपण, AC मायनस BC. तेच 18 वजा 7, इथं आपण AB येणार आहे आपली. इथं AB किती आली आपली 11 मीटर. तिथं आपण तोंडी लिहून नाही चालत, तिथे सांगायला लागलं इथं रेक्टँगल बनतोय, हा 7, मग हे अख्खा 18 तर 7 दिलेला आहे 11. इथं AB किती आला आपला 11. मग इथं आपण लिहिणार इन ट्रायंगल, इथं स्टार करणार, इथे एक स्टार करणार, इथे एक पॉईंट लिहिला आपण, इथे दुसरा पॉईंट लिहितो. इन ट्रायंगल कुठं ABE काय लिहिणार ABE. या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिसते, इथे डायग्राम काढायची, काय दिसतं आपल्याला ABE.
ए बी ई हे 11 येणार आहे, हे 22 आहे. ओके, इथं थिटा काढायचा आपल्याला. थिटा कसं काढणार आपण? थिटाची व्हॅल्यू काढायची. मग आपल्याला काय मिळते? इथं मी म्हणणार आपण V9. काय माहिती आपल्याला की साइन थिटा काय असतो? ए बी अपॉन ए. V9 साइन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन ए. ओके, ए बी अपॉन ए येतो बरोबर. मी तर आपण काय लिहिलं? साइन थिटा इज इक्वल टू ए बी किती आला आपला? 11. 11/22 दॅट इज 1/2. इथे आपण म्हणणार V9 इथे काय करू? असं म्हणतो इथे साइन थिटा इज इक्वल टू 1/2. आपल्याला काय माहिती? अजून कुठला साइन थिटा माहिती ज्याची व्हॅल्यू 1/2 येते? तर ते कुठला? साइन 30. इथे आपण लिहिणार साइन 30 V9 साइन 30 इज इक्वल टू सुद्धा 1/2 असतो. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. ओके, झालं. आला आन्सर. मी तर फक्त एका वाक्यात लिहितो आपल्याला, एका वाक्यामध्ये. इथंच काय येणार? आपलं आन्सर येणार आहे का? आपण आन्सर देणार. काय देणार? हिअर वी गेट the angle made by the wire here we get the angle made by the wire with the horizon with the horizon. जो हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन वरून जो बनलेला जो अँगल आहे, हॉरिझॉन ऍज 30 डिग्री. ओके, इथे आपल्याला अँगल भेटतोय. काय? इथे अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन ऍज 30 डिग्री. कुठून घेतलं मी? इथे अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल as 30 डिग्री. ओके, अशा प्रकारे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघू. 5वा प्रश्न. अ स्ट्रॉंग ब्रोक अ ट्री and the tree top rested 20 meter from the base of the tree making the angle of 60 degree with the horizontal. Find the height of the tree. म्हणजे एक वादळ आलं. स्ट्रॉंग म्हणजे काय? वादळ आलं. एका वादळात काय आलं? एक झाड तोडलं. म्हणजे असं एक झाड होतं. ठीक आहे, मग ते काय केलं? असं तोडलं. असं काय तू घ्या. अशा हाईटचं काहीतरी होतं. ते एवढं झाडं केली असं तोडून पडलं. मग काय? रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द ट्री बेस. म्हणजे हे 20 मीटर आहे. आणि हा जर केलं तर किती केलाय? 60 डिग्री. किती केलाय? 60 डिग्री. मेकिंग द अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन. हॉरिझॉन्टल आहे, त्याशी किती 60 डिग्रीचा अँगल बनवला आहे. फाइंड द हाईट ऑफ द ट्री. ट्रीची जी हाईट आहे ती काय आहे ते आपल्याला विचारले. इथे आपण लिहिलं सोल्युशन. याच्यामध्ये हे आणि हे इक्वल येणार आहे. इथं नाव टाकू ए बी सी डी. ओके, काय लिहिलं आपण? एबीसीडी लिहिलं. मी इथं आपण लिहिणार लेट्स अज्युम from above data. ठीक आहे, वर दिलेल्या डाटावरून आपण अज्युम करू काय? AC इज इक्वल टू काय लिहिणार? टोटल हाईट ऑफ ट्री. AC जी आहे ती काय येणार आहे? टोटल हाईट ऑफ ट्री. पूर्ण झाडाची काय केली आपण? टोटल हाईट आली. ओके, पुढे दुसरं काय म्हणणार? BD जे आहे इथं लिहिणार आपण AB इज इक्वल टू BD
broken part of the tree. ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री म्हणजे झाडाचा तुटलेला पार्ट. बी मधून तुटले मग तो तेवढा पार्ट. ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री. मग इथं आपण काय म्हणणार की एबी जेवढे तेवढे बीडी आहे, बरोबर. मग इथं म्हणणार इन ट्रायंगल कुठला घेणार आपण, बीसीडी. बीसीडी बरोबर. इथे बीसीडी काढायचं पण आहे. आधी त्याला 60 डिग्री, आधी हा सी हा डी. ओके. आपल्याला हा पण काढायचा आणि तो पण काढायचा. आपल्याला फक्त काय माहिती, हे 20 मीटर. ओके. मग इथं आपण मांडणी करणार. पहिल्यांदा काय लिहिणार, या दोघांचा रेशो कुठला असतो, हा वाला रेशो कुठला येणार आहे, टॅन. इथं म्हणणार इथं स्टार करायचा. इथं लिहिणार आपण बी. मग काय माहिती आपल्याला, टॅन डी. तो टॅन 60 घेऊ आपण, टॅन 60 डिग्री. डी म्हटलं तरी चालेल, नंतर 60 टाकलं तरी चालेल. टॅन 60 डिग्री बरोबर काय येणार आहे, बीसी अपॉन सीडी. ओके. मग टॅन 60 काय असतो आपला, तो टॅन 60 असतो √3. आता इथं बीसी माहिती आहे का, नाही माहिती आपल्याला. बीसी अपॉन सीडी. सीडी किती आहे, 20. इथं आपण लिहिणार बीसी बरोबर 20√3. एवढं लक्षात ठेवणार आपण, बस एवढंच कामाचं लागणार आहे. आता पुढे काय म्हणणार आपण, ना सिमिलरली सेम प्रकारे इथं काय घेणार आपण, इथं आपण टॅन घेतला. आता पुढे दुसरा कुठला घेऊ शकतो आपण, दोन रेशो घेऊ शकतो. एक तर हा आपण घेऊ शकतो साइन किंवा कॉस. आपण काय घेऊ, कॉस 60 किंवा साइन 60 घेऊ. आपण काय घेऊ, आपण साइन 60 डिग्री. तो आपल्याला बेसिक वाला माहिती. साइन 60 बरोबर काय येणार आहे, बीसी अपॉन बीडी. साइन 60 किती होता आपला, जो साइन 60 असतो तो काय असतो, 1/√3/2 असतो. किती असतो, √3/2. साइन 60 किती असतो, √3/2. बीसी किती येणार आहे आपला, बीसी आपला किती आला, 20√3. आणि जो बीडी आहे तो आपल्याला माहित नाही, बीडी काढायचा. इथं आपण काय लिहिणार, दॅट इज हे बीडी इज इक्वल टू, हे इकडं हे काय येणार, 20√3 गुणिले 2 भागिले √3. √3 ला √3 गेला. बीडी किती आला, 40. इथं बीडी इज इक्वल टू 40 मीटर. ओके. इथं आपण लिहिणार AB इज इक्वल टू, नाही AC इज इक्वल टू, इथं आपण लिहिणार फ्रॉम डायग्राम आपल्याला काय भेटते, AC इज इक्वल टू काय ना, AB प्लस CD. ओके. AB प्लस BC. AB प्लस BC. AB किती आला आपला, उभी आहे म्हणजे काय, बीडी ची. बीडी किती आला आपला, 40 अधिक BC किती आला आपला, ही जी BC साइड आहे ती किती आली, 20√3. झालं एवढंच. यांची काय बेरीज होत नाही, बरोबर. हे असंच लिहिलं तरी चालेल. इथे कुठे दिलंय का आपल्याला की √3 ची व्हॅल्यू दिली असते तर आपण पुट करायची, नाही पुट केलं तर असंच घ्यायचं. मग इथं किती झाली हाईट, मी आन्सर लिहिणार आपण. इथं लिहिणार हिअर वी गेट, काय भेटते आपल्याला, हिअर वी गेट द total height of the, here we get the total height of the tree as किती, 40 अधिक 20√3 मीटर. त्याला डबल करायचं. हे आपली आहे पूर्ण झाडाची हाईट. ओके. 5वा क्वेश्चन. नेक्स्ट 6वा क्वेश्चन.
अ काइट इज फ्लाइंग, एक पतंग आहे ती काय करते, हवेमध्ये उडतीये. इथे काय सांगितलं, अ काइट इज फ्लाइंग 60 मीटर अबव्ह द ग्राउंड, म्हणजे आपल्याकडे काय आहे, अशी पतंग आहे, ठीक आहे, ती अशी हवेमध्ये उडते. किती, अशी 60 मीटर, किती 60 मीटर हवेमध्ये. ओके, 60 मीटर अबव्ह द ग्राउंड. स्ट्रिंग अटॅच टू काय इज टाइड टू द ग्राउंड, हे जमिनीला अशी बांधली आहे, जमिनीला गाठ बांधली. इट मेक्स अँगल ऑफ 60 डिग्री विथ द ग्राउंड, हा 60 डिग्रीचा अँगल बनतो. अज्युम दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट, ही जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रेट मानायची. फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, हे लेंथ काढायला सांगितलं आपल्याला, बरोबर. मग एवढं फक्त दिलेलं आहे, मी त्याला नाव देऊ पी क्यू आर. इथं म्हणणार आपण सोल्युशन. इथे काय लिहिलं, अल्जेब्रिक फ्रॉम अबाउट दॅट, की जो वर दिलेला डाटा त्यावर आपण अजून करतोय, काय अजून करतोय की पहिल्यांदा पी क्यू काय म्हणणार आहे इथं, हाईट at which kite is flying. Kite is above ground. PR, length of the string. जे टीआर आहे ते काय येणार आहे, जी तार आहे तारेची लांबी एवढीच येणार. मी तर आपण लिहिणार इथं स्टार करून इन ट्रायंगल पी क्यू आर, ठीक आहे. मग इथं आपल्याला इथं पुन्हा एकदा डायग्राम काढायची पी क्यू आर ची. इथं 60 पी क्यू हा किती 60 मीटर, आणि आपल्याला काय करायचं हे काढायचं. मग 60 मधून हा रेशो कुठला असतो, साइन असतो. आपण म्हणणार इथं विनो काय म्हणतो, विनो काय माहिती आपल्याला, साइन 60 इज इक्वल टू, साइन काय असतो अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट काय येणार आहे, पी क्यू अपॉन पी आर. काय येणार आहे, पी क्यू अपॉन पी आर. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. काय आपण करणार व्हॅल्यू, साइन 60, जो साइन 60 असतो काय असतो √3/2. माहितीच आपण बघितलं साइन 60 काय अपोजिट आपण हायपोटेन्यूज म्हणजे √3/2 इज इक्वल टू पी क्यू किती आला आपला 60/x. x बरोबर 60 गुणिले 2 भागिले √3. मला काय करायचं, आता √3 ने भागता येत नाही, आपण काय करतो वर खाली √3 न गुणतो, बरोबर. मग तेच दॅट इज सॉरी एक्स नाही घ्यायचं, एक्स नाही घ्यायचं 60 भागिले पीआर बरोबर एक्स नाही घ्यायचं. एक्स आपण लिहिलं आहे ना की पीआर दिलेलं, पीआर इज इक्वल टू, तर इथं जर तुम्ही इज इक्वल टू एक्स लिहिलं असेल तर तुम्ही चालू शकता. मी इथं मी लिहिलेलं नाही त्यामुळे आपण एक्स नाही घ्यायचं, तर आपलं मी समजून सांगण्यासाठी लिहिलं एक्स. दॅट इज काय लिहिलं आपण, पी आर इज इक्वल टू 60 गुणे 120 गुणिले √3 भागिले 3, 3 एके 3, 3 चौक 12. तो पी आर किती आला 40√3. पी आर बरोबर 40 गुणिले √3 आणि तो गुणाकार करायचा 40 गुणिले √3 गुणिले 1.73. याचा गुणाकार करायचा. गुणाकार कसा करायचा, दशांश चिन्ह नाहीये असं समजून गुणाकार करायचा. पहिल्यांदा शून्य काढून घेतला, 4 3 12 2 चला 4 7 28, 28 आणि 1 29, 4 1 4 4 2 6, दोन संख्येच्या आधी दशांश चिन्ह 69.2 मीटर. ठीक आहे. जिथं आपण काय लिहिणार की
ही आली आपली लेंथ ऑफ द वायर. इथे आन्सर लिहू आपण लगेच. Here we get इथं आपल्याला काय म्हणते here we get इथं आपल्याला भेटते here we get the length of the string as 69.2 मीटर. 69.2 मीटर लांबीचा आपल्याला तार भेटून गेली. ओके, बस एवढंच आपलं प्रॅक्टिस संपलं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला काही अडचणी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.